नंतर बातमी येते संभाजीनगरमधून। महापालिका निवडणुकीमध्ये गुलमंडी प्रभागातील खुल्या पुरुष वर्गात आपापल्या मुलाला गुलमंडीमध्ये पुरुष प्रवर्गामध्ये आपापल्या मुलाला उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या दोघांमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। गुलमंडी प्रभागातून शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी आणि आमदार प्रदीप जयस्वाल या दोघांची मुलं निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, घराणेशाही कुठेच कमी दिसत नाहीये आणि आता इथे जयस्वाल आणि तनवाणींमध्ये वाद होतोय असं दिसतंय। सुवर्ण छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी 10 वर्षानंतर निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत आपल्या घरातला नगरसेवक व्हावा अशी सगळ्याच राजकीय नेत्यांची इच्छा झाली दिसते आहे आणि त्यामुळेच शिवसेना शिंदे यांच्याकडून जवळपास 910 लोकांची इच्छुकांची गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये नेत्यांची मुलं आणि मुली हे अग्रेसर आहेत। आणि विशेष म्हणजे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचा भाऊ ज्या वॉर्डामध्ये अगोदर नगरसेवक होते तो गुलमंडी राजू तनवाणी हे नगरसेवक होते, त्याचबरोबर त्यांचा मुलगा चंद्रकांत या दोघांची इच्छा आहे की गुलमंडी वॉर्डातून नगरसेवक व्हायची। तर दुसरीकडे सध्याचे विद्यमान आमदार त्याच परिसरातले प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वाल हाही इच्छुक आहे। आता दोन माजी आजी आमदारांमध्ये शर्यत रंगलेली आहे की माझ्या मुलाला मिळेल की तुझ्या मुलाला मिळेल आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसं चित्र दिसतं आहे। ठीक, धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी। तर संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेत मुलांवरून धुसफूस सुरू झालेली आहे। जयस्वाल प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांनी गुलमंडी प्रभागावर दावा केलाय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।